कपिध्वज. कपिध्वज हे अर्जुनाचे एक विशेष नाव आहे, ज्याचा अर्थ असा की त्याच्या रथाच्या ध्वजावर पराक्रमी श्रीहनुमान विराजमान होते. अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा फार अभिमान होता. एकदा तो गांडीव धनुष्य घेऊन नदीकाठी फिरत असताना त्याला एक वृद्ध वानर दिसला. अर्जुनाने त्यांना नमस्कार करून विचारले, आपण कोण? वानराने नम्रपणे उत्तर दिले, मी श्रीरामांचे सेवक हनुमान आहे. अर्जुन म्हणाला, तेच श्रीराम, ज्यांना बाणांचा पूल बांधता आला नाही म्हणून त्यांनी वानरांच्या मदतीने दगडांचा पूल बांधला. जर मी त्यावेळी असतो तर मी असा बाणांचा पूल बांधला असता की संपूर्ण सेना सहजपणे समुद्र पार केली असती. हनुमान म्हणाले, तुमचा पूल श्रीरामांच्या सेनेतील सर्वात दुर्बल वानराचे वजनही सहन करू शकला नसता. अर्जुन म्हणाला, मी या नदीवर बाणांचा पूल बांधतो. तुम्ही जितके जड ओझे घेऊ शकता तितके घेऊन तो पार करा. हनुमानांनी विशाल रूप धारण केले आणि हिमालयातून प्रत्येक केसाला दगड बांधून परत आले. त्यांनी एक पाऊल पुलावर ठेवताच पूल थरथरला, पण तुटला नाही. अर्जुन घाबरला आणि श्रीकृष्णांना प्रार्थना केली, हे प्रभो, पांडवांचा सन्मान तुमच्या हातात आहे. हनुमानांनी दोन्ही पाय ठेवले तरी पूल तुटला नाही. त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी श्रीरामांचे स्मरण केले. त्याच वेळी त्यांनी पुलाखाली रक्ताचे प्रवाह पाहिले. खाली पाहता त्यांना दिसले की श्रीराम स्वतः आपल्या पाठीवर बाणांचा पूल धरून आहेत. हनुमानांनी तत्काळ त्यांच्या चरणी नमस्कार केला. अर्जुनाला त्या क्षणी श्रीराम नव्हे तर श्रीकृष्ण दर्शन झाले. दोघेही लाजले आणि प्रभूंनी सांगितले, माझ्या या दोन रूपांत काही फरक नाही. श्रीराम रूपात मी धर्म आणि मर्यादा स्थापन करतो आणि श्रीकृष्ण रूपात सर्व रसांचा अमृत स्वरूप लीला पुरुषोत्तम आहे. आजपासून तुम्ही दोघे माझे सेवक मित्र व्हा. आगामी युद्धात हनुमान अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान राहून त्याचे सर्व प्रकारे रक्षण करतील. त्या कारणाने महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर हनुमानांचा ध्वज फडकत होता आणि अर्जुनाला कपिध्वज हे नाव प्राप्त झाले, म्हणजे ज्यांच्या ध्वजावर वानर आहे.